नमस्कार मित्रांनो, माझे नाव मंगेश बाळकृष्ण रहाणे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम-पी-एस-सी जी-एस स्टडी या यूट्यूब चॅनलवर. तर आपण आज या लेक्चरमध्ये महाराष्ट्राच्या भूगोल या पार्टवर रिव्हिजन बघणार आहोत आणि त्यातील महाराष्ट्राचा राजकीय भूगोल याबाबत आता आपण बघणार आहोत. महाराष्ट्राचा राजकीय भूगोल. तर महाराष्ट्र स्थापना. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 ला झालेली आहे. ज्यावेळेस महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 ला, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे होते. स्थापनेवेळी महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे होते. 26 जिल्हे होते. सध्या 36 आहे. स्थापनेवेळी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते. सध्या 36 जिल्हे आहेत. आणि प्रशासकीय विभाग. स्थापनेच्या वेळी प्रशासकीय विभाग हे 4 प्रशासकीय विभाग होते. आणि आता सध्या एकूण 6 प्रशासकीय विभाग आहे. 6 सध्या प्रशासकीय विभाग हे 6 आहेत. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960. स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते. त्यानंतर 10 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली, म्हणजे सध्या जिल्हे झाले 36. स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग 4 होते. त्याच्यानंतर 2 नवीन प्रशासकीय विभाग निर्माण झाले, अमरावती आणि नाशिक. आता त्यांची संख्या 6 झाली. आता पूर्वीचे प्रशासकीय विभाग आणि त्यात पूर्वी कोणते जिल्हे होते आणि सध्या कोणते नवीन जिल्हे त्यात आहेत, हे सगळं आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण पहिल्यांदा बघू प्रशासकीय विभाग. त्याच्यानंतर 1960 पर्यंतचे जिल्हे, म्हणजे पूर्वीचे म्हणता येईल हे 26 जिल्हे. 1960 मध्ये एकूण 26 जिल्हे. आणि सध्या किती जिल्हे आहेत सध्या या कंडिशनला, म्हणजे आता 2025 आता किती जिल्हे आहेत हे आपण बघणार आहोत. प्रशासकीय विभाग पहिल्यांदा आपण बघू नागपूर प्रशासकीय विभाग. यामध्ये 1960 मध्ये कोणकोणते जिल्हे होते, त्यामध्ये नागपूर, नागपूर, यानंतर चांदा. आधी चंद्रपूर जिल्ह्याचं नाव चांदा असं होतं, नंतर चंद्रपूर झालं आणि चंद्रपूर मधूनच गडचिरोली जिल्ह्याची समोर निर्मिती झाली. यानंतर नागपूर, चांदा, भंडारा, वर्धा, आणि अमरावती प्रशासकीय विभाग 1960 मध्ये नव्हता. तर अमरावती प्रशासकीय विभागात सध्या जे जिल्हे आहेत ते आधी सुद्धा 1960 मध्ये नागपूर प्रशासकीय विभागात होते. अमरावती, अकोला, बुलढाणा, आणि यवतमाळ.
नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 1960 मध्ये नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 1960 मध्ये एकूण जिल्हे होते नागपूर, चांदा, भंडारा, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ. त्यानंतर आता सध्या रिसेंटली नागपूर प्रशासकीय विभागात असणारे जिल्हे, तर सध्या नागपूर आहे, नंतर चंद्रपूर आहे, त्याच्यानंतर नागपूर आहे, चंद्रपूर आहे, यानंतर गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि वर्धा. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये चंद्रपूरमधून गडचिरोली जिल्हा नंतर निर्माण झाला आणि भंडाऱ्यामधून गोंदिया जिल्हा हा नंतर निर्माण झाला. यानंतरचा प्रशासकीय विभाग म्हणजे पुणे प्रशासकीय विभाग. पुणे प्रशासकीय विभाग बघणार आहोत आपण यानंतर. पुणे प्रशासकीय विभाग पुणेमध्ये 1960 मध्ये असणारे जिल्हे, त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, आणि कोल्हापूर. आणि त्यावेळेस नाशिक प्रशासकीय विभाग अस्तित्वात नव्हता, नंतर नाशिक प्रशासकीय विभाग अस्तित्वात आला. त्यामुळे नाशिक प्रशासकीय विभागामध्ये असणारे जिल्हे सुद्धा पुणे प्रशासकीय विभागामध्ये होते 1960 मध्ये. ते बघणार आहोत आपण आता. नाशिक, अहमदनगर म्हणजे सध्याचे नाव अहिल्यानगर, धुळे आणि जळगाव. धुळ्यामधून नंदुरबारची निर्मिती नंतर झाली. सध्या पुणे प्रशासकीय विभागामध्ये असणारे जिल्हे, तर सध्या पुणे प्रशासकीय विभागामध्ये पुणे, त्यानंतर सातारा, त्यानंतर सांगली, नंतर कोल्हापूर, सोलापूर, हे जिल्हे सध्या पुणे प्रशासकीय विभागात आहेत. पुणे प्रशासकीय विभाग 1960 मध्ये असणारे जिल्हे पुणे प्रशासकीय विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, धुळे आणि जळगाव. आणि सध्या पुणे प्रशासकीय विभागात असणारे जिल्हे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर. यानंतरचा प्रशासकीय विभाग म्हणजे यानंतर बघू आपण छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. सध्या आता बघणार आपण छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये 1960 ला एकूण किती जिल्हे होते, तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर,
नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद म्हणजे सध्या धाराशिव हे जिल्हे होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1960 मध्ये एकूण 5 जिल्हे कोणते? छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, बीड आणि धाराशिव हे जिल्हे 1960 मध्ये होते. आणि त्याच्यानंतर सध्या आता छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण बघणार आहोत. तर सध्या छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना या जिल्ह्याची निर्मिती छत्रपती संभाजीनगर मधून झालेली आहे. आणि त्याच्यानंतर परभणी, हिंगोली, परभणीची निर्मिती हिंगोली जिल्ह्यामधून झाली आहे. हिंगोली, नांदेड, धाराशिव, आणि लातूर जिल्ह्याची निर्मिती धाराशिव मधून झालेली आहे. प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग 1960 मध्ये महाराष्ट्रात एकूण 26 जिल्हे होते. सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1960 मध्ये असणारे जिल्हे छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव. आणि सध्या 2025 मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये असणारे जिल्हे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि लातूर. ठीक आहे. सध्या आणि एक बीड राहिला इथं बीड, एकूण 8 जिल्हे आहेत. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असणारे जिल्हे प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या असणारे जिल्हे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर आणि बीड. सध्या एकूण 8 जिल्हे आहेत. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 1960 मध्ये किती जिल्हे होते? छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, बीड आणि धाराशिव हे जिल्हे होते. आणि सध्या छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये असणारे जिल्हे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर आणि बीड. आता बघणार आहोत आपण कोकण प्रशासकीय विभाग. कोकण या प्रशासकीय विभागामध्ये 1960 मध्ये कोणकोणते जिल्हे होते ते बघणार आहोत आपण. तर त्यामध्ये बृहन्मुंबई, रत्नागिरी, ठाणे आणि कुलाबा. बृहन्मुंबई, रत्नागिरी, ठाणे आणि कुलाबा. कुलाबा म्हणजेच रायगड जिल्हा, पण रायगड जिल्ह्याचं आधीचं नाव हे कुलाबा होतं. आणि कुलाबाचं रायगड असं नाव, हे नाव झालं 1 जानेवारी 1981 रोजी कुलाबाचं रायगड झालं. 1 जानेवारी 1981 या दिवशी कुलाबाचे नामांतरण रायगड असे झाले. आणि सध्या कोकण प्रशासकीय विभागात असणारे जिल्हे मुंबई शहर, त्यानंतर मुंबई उपनगर,
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. प्रशासकीय विभाग कोकण प्रशासकीय विभागामध्ये 1960 मध्ये असणारे जिल्हे: बृहन्मुंबई, रत्नागिरी, ठाणे, कुलाबा म्हणजे सध्या रायगड. कुलाबाचं नाव आधी रायगड होतं आणि कुलाबाचं नाव रायगड केव्हा झालं? 1 जानेवारी 1981. सध्या महाराष्ट्रातील कोकण प्रशासकीय विभागामध्ये असणारे जिल्हे: मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. यानंतरचे 2 जे नवीन प्रशासकीय विभाग निर्माण झाले ते म्हणजे अमरावती आणि नाशिक. त्यातील आता अमरावती बघणार आहोत. अमरावती प्रशासकीय विभाग. अमरावती प्रशासकीय विभाग 1960 मध्ये अस्तित्वात नव्हता. 1960 अस्तित्वात नव्हता. मध्ये हा प्रशासकीय विभाग अस्तित्वात नव्हता. सध्या या प्रशासकीय विभागामध्ये असणारे जिल्हे: अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ. अमरावती प्रशासकीय विभाग 1960 मध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते. सध्या 36 जिल्हे आहेत. त्यापैकी अमरावती प्रशासकीय विभाग 1960 मध्ये अस्तित्वात नव्हता. यानंतर अमरावती प्रशासकीय विभागात सध्या किती जिल्हे आहेत? तर सध्या एकूण 5 जिल्हे आहेत. कोणते कोणते? अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ. अकोला जिल्ह्याची निर्मिती 1998 मध्ये वाशिम जिल्ह्याची निर्मिती 1998 ला अकोल्यामधून झालेली. त्याच्यानंतरचा प्रशासकीय विभाग म्हणजे नाशिक प्रशासकीय विभाग, जो 1960 नंतर स्थापन झालेला आहे. नाशिक प्रशासकीय विभाग. नाशिक प्रशासकीय विभाग यामध्ये 1960 मध्ये अस्तित्वात नव्हता. आणि सध्या या प्रशासकीय विभागामध्ये असणारे जिल्हे: नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार. प्रशासकीय विभाग नाशिक प्रशासकीय विभाग 1960 मध्ये अस्तित्वात नव्हता. सध्या या प्रशासकीय विभागामध्ये असणारे जिल्हे: नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार. आता महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यातून कोणते जिल्हे कधी निर्माण झाले आणि त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री कोण होतं हे आता आपण बघणार आहोत. पहिल्यांदा 1 मे 1981 ची घटना आहे. 1 मे 1981. 1 मे 1981 ला रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग, रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग वेगळा झाला
आणि छत्रपती संभाजीनगरमधून जालना जिल्हा वेगळा झाला. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगरमधून जालना जिल्हा वेगळा झाला. त्यावेळेस सीएम होते, तत्कालीन सीएम त्यावेळेस सीएम होते श्री ए आर अंतुले. अब्दुल रहमान अंतुले. 1 मे 1981 ला रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगरमधून जालना जिल्हा वेगळा झाला. त्यावेळेस सीएम होते श्री ए आर अंतुलेजी. त्यानंतर 16 ऑगस्ट 1982 ची घटना. 16 ऑगस्ट 1982 मध्ये उस्मानाबाद, सध्याच्या धाराशिव मधून लातूर जिल्हा निर्माण झाला. सध्या धाराशिव मधून लातूर जिल्हा निर्माण. आणि नंतर 10 दिवसांनी लगेच 26 ऑगस्ट 1982 या दिवशी चंद्रपूर मधून गडचिरोली जिल्हा. चंद्रपूर मधून गडचिरोली जिल्हा. चंद्रपूर मधून गडचिरोली जिल्हा वेगळा झाला. आणि त्यावेळेस सीएम होते श्री बाळासाहेब भोसले. सोळा ऑगस्ट 1982 ला धाराशिव मधून लातूर जिल्हा वेगळा झाला. त्यावेळेस सीएम होते श्री बाळासाहेब भोसले. 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूर मधून गडचिरोली जिल्हा वेगळा झाला. त्यावेळेसही सीएम होते श्री बाळासाहेब भोसले. यानंतर 4 ऑक्टोबर 1990. 4 ऑक्टोबर 1990 ला बृहन्मुंबईतून मुंबई उपनगर वेगळा निघाला. बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर. आणि त्यावेळेस महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री होते श्री शरद पवार. 4 ऑक्टोबर 1990 ला बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर वेगळा निघाला. सीएम होते श्री शरद पवार. आणि याच्यानंतर 1 जुलै 1998 ला 1 जुलै 1998 ला धुळेमधून नंदुरबार आणि अकोल्यामधून वाशिम वेगळे झाले. त्यावेळेस सीएम होते श्री मनोहर जोशी. 1 जुलै 1998 ला धुळ्यामधून नंदुरबार वेगळा झाला आणि अकोल्यामधून वाशिम वेगळा झाला. त्यावेळेस सीएम कोण होते तर श्री मनोहर जोशी. यानंतर 1 मे 1999 ला 1 मे 1999
1 मे 1999ला परभणीमधून हिंगोली आणि भंडाऱ्यामधून गोंदिया. परभणीमधून हिंगोली आणि भंडारा मधून गोंदिया. त्यावेळेस सीएम होते श्री नारायण राणे. 1 मे 1999ला परभणीमधून हिंगोली जिल्हा वेगळा आणि भंडाऱ्यामधून गोंदिया जिल्हा वेगळा. त्यावेळेस तत्कालीन सीएम होते श्री नारायण राणे. आणि यानंतर सगळ्यात शेवटचा तो म्हणजे ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा. तर 1 ऑगस्ट 2014 या ठिकाणी 1 ऑगस्ट 2014 ठाणेमधून पालघर जिल्हा. त्यावेळेचे सीएम होते श्री पृथ्वीराज चव्हाण. एक ऑगस्ट 2014ला ठाणेमधून पालघर जिल्हा. सीएम होते श्री पृथ्वीराज चव्हाण. 1 मे 1999 परभणीमधून हिंगोली जिल्हा आणि भंडाऱ्यामधून गोंदिया जिल्हा. सीएम होते श्री नारायण राणे. 1 ऑगस्ट 2014ला ठाण्यामधून पालघर जिल्हा. सीएम होते श्री पृथ्वीराज चव्हाण. तर असे महाराष्ट्रात 1960 मध्ये 26 जिल्हे होते आणि त्यानंतर असे या प्रकारे निर्माण होऊन एकूण 36 जिल्हे झाले. तर ते एकदा बघू आणखी आपण 26 जिल्हे आधीचे होते आणि त्यानंतर निर्माण झालेले जिल्हे. बघा पहिल्यांदा एकूण आधी किती होते? 26 जिल्हे. ठीक आहे. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग आधी किती होते? 26 जिल्हे. रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग 27वा. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधून जालना. त्यानंतर म्हणजे धाराशिव मधून लातूर आणि चंद्रपूर मधून गोंदिया. यानंतर बृहन्मुंबई मुंबई उपनगर. यानंतर धुळेमधून नंदुरबार. धुळेमधून नंदुरबार. अकोल्यामधून वाशिम. आणि भंडाऱ्यामधून गोंदिया. परभणीमधून हिंगोली. परभणीमधून हिंगोली. भंडारामधून गोंदिया.
आणि ठाणेमधून पालघर. एकोणीसशे साठ मध्ये असणारी दिल्ली. 1960 मध्ये किती जिल्हे होते? 26. 1960च्या नंतर, हे नंतर आले, 1960च्या नंतर झालेले जिल्हे. त्यानंतर सिंधुदुर्ग, जालना, लातूर, गोंदिया, मुंबई उपनगर, नंदुरबार, वाशिम, हिंगोली, गोंदिया आणि पालघर हे जिल्हे नंतर निर्माण झाले. त्यामध्ये रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगरमधून जालना, धाराशिवमधून लातूर, त्यानंतर चंद्रपूरमधून गोंदिया, बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर, धुळेमधून नंदुरबार, अकोल्यातून वाशिम, परभणीमधून हिंगोली, भंडाऱ्यामधून गोंदिया आणि ठाणेमधून पालघर. यानंतर क्षेत्रफळानुसार असणारे प्रशासकीय विभाग आपण पाहू. क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभाग. सगळ्यात जास्त क्षेत्रफळ कोणत्या प्रशासकीय विभागाचं आहे आणि त्या प्रशासकीय विभागातील कोणत्या जिल्ह्याचं सगळ्यात जास्त क्षेत्रफळ आहे आणि कोणत्या जिल्ह्याचं सगळ्यात कमी क्षेत्रफळ आहे, हे आपण बघणार आहोत. तर आपण विभाग बघणार आहोत. छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागाचं सगळ्यात जास्त क्षेत्रफळ आहे आणि क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर आणि क्षेत्रफळानुसार सर्वात लहान प्रशासकीय विभाग म्हणजे कोकण. छत्रपती संभाजीनगर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा प्रशासकीय विभाग. छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आणि सर्वात लहान जिल्हा. तर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा बीड जिल्हा आणि सर्वात लहान जिल्हा येतो हिंगोली जिल्हा क्षेत्रफळानुसार. त्यानंतर क्षेत्रफळाच्या बाबतीत नंबर लागतो नाशिक प्रशासकीय विभागाचा. 2 नंबरचं क्षेत्रफळाने मोठं असणारा प्रशासकीय विभाग म्हणजे नाशिक प्रशासकीय विभाग. नाशिक या प्रशासकीय विभागामधील सर्वात मोठा जिल्हा हा अहिल्यानगर क्षेत्रफळानुसार. अहिल्यानगर हा जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा तर आहेच, पण त्याबरोबर महाराष्ट्रामधूनही सगळ्यात मोठा क्षेत्रफळाने असणारा जिल्हा. आणि सर्वात लहान क्षेत्रफळानुसार सर्वात लहान असणारा जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागातील तो म्हणजे नंदुरबार जिल्हा. नाशिक प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर. नाशिक प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा नंदुरबार. यानंतरचा प्रशासकीय विभाग म्हणजे पुणे प्रशासकीय विभाग. पुणे प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा पुणे जिल्हा आणि या प्रशासकीय विभागातील पुणे प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा. तर या प्रशासकीय विभागातला सर्वात लहान जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा. क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा कोल्हापूर. पुणे प्रशासकीय विभागात सर्वात मोठा क्षेत्रफळानुसार जिल्हा पुणे आणि सर्वात लहान क्षेत्रफळानुसार जिल्हा कोल्हापूर. यानंतरचा प्रशासकीय विभाग म्हणजे नागपूर प्रशासकीय विभाग. क्षेत्रफळानंतर नागपूरचा क्रमांक लागतो पुण्यानंतर. नागपूर प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा आणि सर्वात लहान क्षेत्रफळानुसार जिल्हा आहे तो भंडारा जिल्हा.
नागपूर प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा गडचिरोली जिल्हा आणि सर्वात लहान जिल्हा भंडारा जिल्हा क्षेत्रफळाचा क्रम बघितला तर. याच्यानंतर अमरावती प्रशासकीय विभाग. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा तो येतो यवतमाळ जिल्हा आणि क्षेत्रफळानुसार सर्वात कमी जिल्हा हा वाशिम जिल्हा. यवतमाळ आणि वाशिम. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि सर्वात लहान जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा. आणि यानंतर येतो कोकण. कोकण या प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा आणि क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा तो येतो मुंबई शहर जिल्हा. मुंबई शहराचं क्षेत्रफळ हे केवळ 157 चौरस किलोमीटर आहे. कोकण प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा तो म्हणजे मुंबई शहर. मुंबई शहराचं क्षेत्रफळ हे फक्त 157 चौरस किलोमीटर आहे. आता प्रत्येक प्रशासकीय विभाग त्यामध्ये असणारे तालुके आणि त्यामध्ये असणारे जिल्हे. प्रशासकीय विभागात कोणत्या प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत आणि कोणत्या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत हे आपण बघू. प्रशासकीय विभाग आणि सगळ्यात जास्त क्षेत्रफळाने मोठा प्रशासकीय विभाग तसेच तालुक्यांनी मोठा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर. प्रशासकीय विभाग तालुके आणि जिल्हे. प्रशासकीय विभाग आहे तो छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये तालुके आहेत एकूण 76 तालुके आहेत आणि जिल्हे येतात 8 जिल्हे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 76 तालुके, जिल्हे किती येतात 8 जिल्हे. त्याच्यानंतरचा प्रशासकीय विभाग येतो नागपूर प्रशासकीय विभाग. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण 64 तालुके आहेत आणि 6 जिल्हे आहेत. त्यानंतरचा प्रशासकीय विभाग त्यानंतर येतो पुणे प्रशासकीय विभाग. पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण 58 तालुके आहेत आणि 5 जिल्हे आहेत. त्यानंतर येतो प्रशासकीय विभाग हा अमरावती प्रशासकीय विभाग. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण 56 तालुके आहेत आणि जिल्हे 5 जिल्हे आहेत. यानंतर येतो नाशिक प्रशासकीय विभाग. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण 54 जिल्हे आहेत आणि 54 तालुके आहेत. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण 54 तालुके आहेत आणि जिल्हे सुद्धा 5 आहेत. त्यानंतरचा प्रशासकीय विभाग म्हणजे कोकण प्रशासकीय विभाग. कोकण प्रशासकीय विभागामध्ये 47 तालुके आहेत आणि 7 जिल्हे आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुके किती आहेत 76 तालुके आणि 8 जिल्हे. नागपूर प्रशासकीय विभाग 64 तालुके आणि 6 जिल्हे. पुणे प्रशासकीय विभागामध्ये 58 तालुके आणि 5 जिल्हे. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 56 तालुके आणि 5 जिल्हे. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 54 तालुके आणि 5 जिल्हे. कोकण प्रशासकीय विभागामध्ये 47 तालुके आणि 7 जिल्हे.
यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत हे आपण बघणार आहोत. पहिल्यांदा सर्वाधिक तालुके असणारे 2 जिल्हे आहेत. सर्वाधिक तालुके असणारे 2 जिल्हे कोणते कोणते आहेत, तर नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 16 तालुके आहेत. 16 तालुके आणि हे जिल्हे असणारे जिल्हे 16 तालुके आहेत. 16 तालुके आहेत नांदेड आणि यवतमाळमध्ये. नांदेड, यवतमाळ. त्याच्यानंतर 15 तालुके असणारे जिल्हे येतात. रायगड, जळगाव, नाशिक आणि चंद्रपूर. 15 तालुके असणारे जिल्हे रायगड, जळगाव, नाशिक आणि चंद्रपूर. सिक्वेन्ससाठी असं पण लक्षात ठेवता येते RJNC. 15 तालुके कोणकोणत्या जिल्ह्यात आहेत? RJNC, रायगड, जळगाव, नाशिक, चंद्रपूर. यानंतर 14 तालुके असणारे जिल्हे नागपूर, पुणे, अहिल्यानगर, अमरावती आणि नागपूर. 14 तालुके असणारे जिल्हे पुणे, अहिल्यानगर, अमरावती आणि नागपूर. सिक्वेन्स असा लक्षात ठेवू शकतो आपण. PAN पॅन मधात ए टाकून द्या. PAAN पुणे, अहिल्यानगर, अमरावती, नागपूर. 14 तालुके असणारे जिल्हे पुणे, अहिल्यानगर, अमरावती, नागपूर. PAAN पुणे, अहिल्यानगर, अमरावती, नागपूर. 14 तालुके असणारे जिल्हे. यानंतर 13 तालुके. 13 तालुके असणारे जिल्हे. फक्त महाराष्ट्रात 13 तालुके असणारा एकमेव जिल्हा आहे, तो म्हणजे बुलढाणा. बुलढाणा जिल्हा 13 तालुके असणारा एकमेव. बुलढाणा जिल्हा म्हणजे 13 तालुके असणारा एकमेव जिल्हा. यानंतर 12 तालुके असणारा जिल्हा. 12 तालुके कोल्हापूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. कोल्हापूर आणि गडचिरोली. 11 तालुके असणारे जिल्हे. 12 तालुके कोल्हापूर आणि गडचिरोली मध्ये येतात. 11 तालुके सातारा, सोलापूर आणि बीड या ठिकाणी 11 तालुके आपल्याला पाहायला मिळतात. सातारा, सोलापूर आणि बीड या ठिकाणी 11 तालुके पाहायला भेटतात. यानंतर 10 तालुके कुठे कुठे पाहायला भेटतात, तर 10 तालुके आपल्याला लातूरमध्ये बघायला भेटतात आणि 10 तालुके यामधील राहिलेला जिल्हा म्हणजे सांगली आणि लातूरमध्ये 10 तालुके बघायला भेटतात आपल्याला. लातूर आणि सांगली 10 तालुके कुठे आहेत? लातूर आणि सांगली. यानंतर 9 तालुके असणारे जिल्हे. तर 9 तालुके आपल्याला बघायला मिळतात. छत्रपती संभाजीनगर, परभणीमध्ये सुद्धा 9 तालुके आहेत. छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि एक
रत्नागिरीमध्ये सुद्धा 9 तालुके आहेत. रत्नागिरी. यानंतर 8 तालुके. यानंतर 8 तालुके. 8 तालुके येतात. वर्ध्यामध्ये 8 तालुके आहेत. वर्धा जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. सिंधुदुर्गमध्ये 8 तालुके येतात. त्याच्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. जालन्यामध्ये 8 तालुके आहेत. वर्धा, सिंधुदुर्ग, पालघर आणि जालना या ठिकाणी 8 तालुके आहेत. आणि गोंदियामध्ये सुद्धा 8 तालुके आहेत आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 8 तालुके बघायला मिळतात. गोंदिया आणि धाराशिव या ठिकाणी 8 तालुके बघायला मिळतात. 8 तालुके असणारे जिल्हे वर्धा, सिंधुदुर्ग, पालघर, जालना, गोंदिया आणि धाराशिव. 8 तालुके असणारे जिल्हे कोणते कोणते आहेत? वर्धा, सिंधुदुर्ग, पालघर, जालना, गोंदिया आणि धाराशिव. त्याच्यानंतर 7 तालुके असणारे जिल्हे. अकोला. अकोलामध्ये 7 तालुके आहेत. त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये 7 तालुके आहेत आणि त्याच्यानंतर भंडारा जिल्हा येथे 7 तालुके आहेत. 7 तालुके असणारे जिल्हे अकोला, ठाणे आणि भंडारा. 7 तालुके असणारे जिल्हे अकोला, ठाणे आणि भंडारा. यानंतर 6 तालुके असणारे वाशिम आणि 6 तालुके असणारे जिल्हे वाशिम या ठिकाणी 6 तालुके आहेत आणि वाशिमला सोबती दुसरं आहे. वाशिम मध्ये 6 तालुके आहेत आणि तिकडे उत्तरेकडे नंदुरबार मध्ये 6 तालुके येतात. 6 तालुके नाशिकमध्ये, वाशिममध्ये आणि नंदुरबारमध्ये 6 तालुके असणारे जिल्हे कोणते? वाशिम आणि नंदुरबार. 5 तालुके असणारा जिल्हा एकमेव म्हणजे हिंगोली. हिंगोली असा एकमेव जिल्हा आहे की तिथे 5 तालुके आहेत. 5 तालुके असणारा एकमेव 5 तालुके असणारा एकमेव जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा. यानंतर 4 तालुके कुठे आहेत? तर 4 तालुके हे धुळ्यामध्ये आहेत. त्यानंतर 3 तालुके मुंबई उपनगरमध्ये येतात आणि 0 तालुके मुंबई शहरमध्ये आहेत. 4 तालुके धुळ्यामध्ये येतात. मुंबई उपनगरमध्ये 3 तालुके आणि एकही तालुका नसणारा जिल्हा म्हणजे मुंबई शहर. मुंबई उपनगर आणि मुंबई शहर वगळता सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा म्हणजे धुळे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा धुळे. धुळ्यामध्ये 4 तालुके, मुंबई उपनगरमध्ये 3 तालुके आणि मुंबई शहरमध्ये 0 तालुके. यानंतर समान नावे असणारे काही तालुके आहेत की त्यांची नावं समान आहेत. नावे समान आहेत. नांदगाव हे ठिकाण नाशिकमध्ये सुद्धा आहे आणि अमरावतीमध्ये पण आहे. अमरावतीमध्ये नांदगाव खंडेश्वर हे ठिकाण आहे. त्यानंतर मालेगाव हे ठिकाण वाशिममध्ये सुद्धा आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा आहे. त्यानंतर सेलू हे ठिकाण वर्धामध्ये सुद्धा आहे आणि नाशिकमध्ये पण आहे. सेलू. त्यानंतर कारंजा वाशिममध्ये पण आहे
आणि वर्ध्यामध्ये पण कारंजा आहे. वाशिम आणि वर्धा. यानंतर सेलू, वर्धा वर्धा आणि परभणीमध्ये आहे सेलू. सॉरी, वर्धा आणि परभणी या ठिकाणी सेलू हे ठिकाण वर्धा आणि परभणी या ठिकाणी आहे. कारंजा वाशिम आणि वर्धा या ठिकाणी येते. आणि यानंतर पेन, कर्जत हे ठिकाण, कर्जत बघू. यानंतर कर्जत हे ठिकाण, अहिल्यानगर मध्ये सुद्धा येते. आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा येते. आणि त्याचप्रमाणे हे ठिकाण आणखी रायगडमध्ये सुद्धा येते. कर्जत हे ठिकाण अहिल्यानगरमध्ये पण येते आणि रायगडमध्ये पण येते. आणि त्याच्यानंतर खेड हे ठिकाण रत्नागिरीमध्ये सुद्धा येते. आणि पुणेमध्ये सुद्धा आहे. त्याचप्रमाणे बार्शी हे ठिकाण सोलापूरमध्ये सुद्धा आहे. आणि अकोल्यामध्ये आहे, पण ते अकोल्यामध्ये बार्शी नाही, ते बार्शी टाकळी असं आहे. अकोल्यामध्ये बार्शी टाकळी, अकोल्यामध्ये येते बार्शी टाकळी, आणि बार्शी येते सोलापूरमध्ये. त्यानंतर एक आणखी कळंब हे ठिकाण, येते यवतमाळमध्ये सुद्धा येते व धाराशिव मध्ये सुद्धा येते. यवतमाळ आणि धाराशिव या 2 ठिकाणी येते कळंब हे ठिकाण. आणि यानंतर एक आर्वी हे ठिकाण येते. आर्वी हे ठिकाण पुण्यामध्ये येते आणि वर्ध्यामध्ये सुद्धा येते. आर्वी वर्धा आणि पुणे या ठिकाणी येते. नांदगाव नाशिक आणि अमरावतीमध्ये येते. मालेगाव हे ठिकाण वाशिम आणि नाशिकमध्ये येते. सेलू हे ठिकाण वर्ध्यामध्ये आहे आणि परभणीमध्ये पण आहे. कारंजा वाशिममध्ये सुद्धा येते आणि वर्ध्यामध्ये पण येते. कर्जत हे ठिकाण अहिल्यानगरमध्ये पण येते आणि रायगडमध्ये पण येते. त्यानंतर खेड हे ठिकाण रत्नागिरीमध्ये पण आहे आणि पुण्यामध्ये पण आहे. बार्शी हे ठिकाण सोलापूरमध्ये आहे. अकोल्यामध्ये जे आहे ते बार्शी टाकळी आहे. कळंब हे ठिकाण यवतमाळमध्ये पण आहे आणि धाराशिवमध्ये पण आहे. याप्रमाणे महाराष्ट्रातील जे काही तालुके आहेत, समान नावाचे तालुके समान जिल्ह्यात ज्या ठिकाणी आहेत ते आपण आता बघितलेलं आहे. याप्रमाणे आपण या प्रकारे असा राजकीय भूगोल महाराष्ट्राचा आपण बघितलेला आहे. थँक्यू. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.